चला तर मग आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणींच्या गावात एक छोटासा फेरफटका मारून येऊया. उघडूया महाराष्ट्र बोर्डाच्या बालभारतीचं ते जुनं पण सोनं असलेलं पुस्तक. आणि त्या पुस्तकातल्या एका खास आठवणीला आपण उजाळा देऊया. अशी आठवण जी आपल्या प्रत्येकाच्या मनात आजही अगदी तशीच्या तशी घर करून आहे. हो, बरोबर ओळखलत. ही आठवण आहे महाराष्ट्र बोर्डाच्या त्याच बालभारतीच्या पुस्तकातली, ज्याचा प्रत्येक शब्द आजही आपल्याला जसाच्या तसा आठवतो, नाही का? आणि त्यातलाही इयत्ता दुसरीचा तो धडा, जो खरं तर फक्त एक गोष्ट नव्हती तर आयुष्यासाठी खूप मोठं काहीतरी शिकवून गेला. आठवलं का? त्याचं नाव होतं हुशार कावळा. खरं सांगायचं तर 1976 ते 1986च्या दशकात जे शिकले ना, त्यांच्या मनावर या गोष्टीने एक खूप वेगळाच ठसा उमटवला होता. चला तर मग आपण पुन्हा एकदा ती गोष्ट अनुभवूया, अगदी तशीच्या तशी, जशी आपल्या बाईंनी किंवा सरांनी आपल्याला वर्गात शिकवली होती. गोष्ट अशी होती की एक होता कावळा आणि ऊन होतं कडाक्याचं. बिचारा उडून उडून इतका दमला होता की त्याचा घसा अगदी कोरडा पडला होता. त्याला लागली होती खूप तहान. मग काय, तो इकडे तिकडे पाणी शोधू लागला. शोधता शोधता त्याला लांबवर एक घागर दिसली. अरे वा, त्याला इतका आनंद झाला तर पटकन उडून त्या घागरीवर जाऊन बसला. पण अरे रे, त्याने आत डोकावून पाहिलं तर पाणी होतं अगदी तळाशी. त्याची चोच काही केल्या पाण्यापर्यंत पोचत नव्हती. आता काय करावं बरं? तहान तर इतकी लागली होती. पण तो कावळा हुशार होता, तो निराश नाही झाला. त्याने शांतपणे विचार करायला सुरुवात केली. तो असा विचार करत असतानाच त्याची नजर आजूबाजूला गेली आणि त्याला दिसले जवळच पडलेली काही लहान लहान खडे. बस, त्याला एक जबरदस्त युक्ती सुचली. त्याने काय केलं, आपल्या चोचीने पटकन एक खडा उचलला आणि टाकला घागरीत. टुप! आणि काय आश्चर्य, पाणी थोडंसं वर आलं. त्याला एकदम धीर आला. मग काय, त्याचं कामच सुरू झालं. त्याने एक खडा उचलला, टाकला, दुसरा उचलला, टाकला. तो भराभर खडे आणून घागरीत टाकतच राहिला. आणि गंमत म्हणजे प्रत्येक खड्याबरोबर पाणी वर, अजून वर येत होतं. आणि शेवटी करता करता पाणी अगदी त्याच्या चोचीपर्यंत पोचलं. मग त्याने शांतपणे पोटभर पाणी प्यायलं आणि आपली तहान भागवली. बघा, ही फक्त एका तहानलेल्या कावळ्याची गोष्ट नाहीये, तर ही गोष्ट आहे युक्तीची, कष्टाची आणि हो, संयमाची सुद्धा. मग आपण या छोट्याशा गोष्टीतून नक्की काय शिकलो? बरं, पहिलं म्हणजे कावळ्याची हुशारी, म्हणजे योग्य वेळी योग्य विचार करण्याची क्षमता. दुसरं म्हणजे त्याचे कष्ट, म्हणजे हार न मानता प्रयत्न करत राहणं. तिसरं म्हणजे नियोजन, म्हणजे एक एक खडा टाकून आपलं ध्येय कसं गाठायचं हे ठरवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर कोणतीही अडचण आली की घाबरून न जाता त्यावर उपाय शोधण्याची कला. आणि म्हणूनच त्या धड्यातली ती शेवटची ओळ आपल्या मनात अगदी कायमची कोरली गेली, हुशारीचा लाभ झाला. माहितीये का, ही गोष्ट वाचताना फक्त तो कावळा आणि ती घागरच नाही आठवत, तर आठवतात ते आपल्या शाळेतले सोनेरी दिवस. अजूनही हा धडा आठवला की डोळ्यासमोर येतो तो आपला वर्ग, ते जुनी लाकडी बाग आणि आपल्या मित्रांसोबत केलेली ती धमाल मस्ती. आणि हो, आठवतात आपले सर किंवा बाई, ज्यांनी पांढऱ्या खडूने फळ्यावर अगदी असाच एक कावळा आणि एक घागर काढून आपल्याला ही गोष्ट किती छान समजावून सांगितली होती. आणि मला वाटतं तेव्हाच आपल्याला आयुष्यातला एक खूप मोठा धडा मिळाला होता की जगात कोणतंही काम फक्त ताकदीने नाही तर युक्तीने आणि कष्टाने पूर्ण करता येतं. चला, आता थोडं तुमच्या आठवणींबद्दल बोलूया, तुमच्या अनुभवांबद्दल. मला सांगा, या गोष्टीतून तुमच्या लक्षात राहिलेली सगळ्यात महत्त्वाची शिकवण कोणती होती? तुमच्या शाळेतले शिक्षक ही गोष्ट कशी शिकवायचे? त्यांनी काही वेगळं उदाहरण दिलं होतं का? किंवा यावर आधारित काही प्रश्न विचारले होते का? तुमची आठवण छोटी असो वा मोठी, ती आमच्यासोबत आणि सगळ्यांसोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. वाचायला आवडेल. बालभारतीच्या अशाच अनेक गोड आठवणी पुन्हा जगण्यासाठी बालभारती रिवाइंडला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा एकदा शाळेत जाऊया.